अनहायजेनिक की झाडू मारणं. पण भांडी पण एवढे पडतात, 17 लोकांची भांडी पडतात. जेवण पण करायचं, खूप मोठं जेवण तर बिग करायचंय. बॉसच्या घरात या गोष्टी होतात हे कुठेतरी तुझ्या डोक्यात मनात प्रिपेअर असेल की हे सगळं होणार आहे. पण तिथे गेल्यावर असं काय घडलं की सोनाली आम्हाला गिव्ह अप करताना दिसली? कोणाला फ्लश माहित नव्हतं, कोणाला कमोडवर कसं बसायचं हे माहित नव्हतं. आणि खूप जण स्टडी करून पण आलाय ते हे करण्याने हे होणार, हे करण्याने हे होणार. जेव्हा सगळे सदस्य तुला भेटत होते, हक करत होते, तर तू म्हणाले की किती ड्रामा करतेस. कभी खुशी कभी गम त्यांचं सुरू होतं. नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यात सोनाली राऊत बाहेर पडली आहे आणि ती आपल्या सोबत आहे. सोनाली, खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? मी चांगली आहे. आपण कशी आहे? एकदम मस्त आहे आणि तुला भेटून छान वाटतंय. हो, थँक्यू. तुम्ही पण एकदम सुंदर आहे. थँक्यू. पण जेव्हा इविक्शनची वेळ होती, आम्ही काल पाहिलं एपिसोडमध्ये की प्रत्येक स्पर्धक ना एकमेकांचं नाव घेत होते की हा जाईल, ही जाईल, पण तू स्वतःचं नाव घेतलंस. काय चाललं होतं त्या मोमेंटला मनात? ॲक्च्युली एक अनफॉर्च्युनेट गोष्ट झाली. मला इन्फेक्शन झालं, तर मला त्यामुळे घराबाहेर यावं लागलं आणि मी ट्रीटमेंट तिथे मागत होती. ट्रीटमेंट मला म्हणजे डॉक्टर्स आले पण ती ट्रीटमेंट होऊन नाही शकली. मला घराच्या बाहेरच यावं लागलं. मला इन्फेक्शन झालं आहे आणि स्किनवर, अख्ख्या अंगावर खूप रॅशेस आणि खूप दाणे झाले आहे. बेसिकली स्कॅबिस झालं आहे. तर डॉक्टरनी सांगितलं हे बिकॉज ऑफ अनहायजेनिक म्हणजे जेव्हा खूप अनहायजेनिक लोकं असतात किंवा आपण एकमेकांचे टॉवल वापरतात किंवा नॅपकिन्स वापरतात किंवा वॉशरूम चांगले नाही किंवा आपण अशा एन्व्हायरमेंटमध्ये येतो ज्यात खूप लोकं आहे, त्याच्यामुळे हे होते. तर ही गोष्ट झाली म्हणून मला घराच्या बाहेर यावं लागलं. ओके, पण आता तू कशी आहेस? आता माझी ट्रीटमेंट सुरू आहे. मला ॲटलीस्ट 2 आठवडे तरी जाईन पूर्ण ट्रीटमेंट करायला. ओके, पण तू अनहायजेनिक बद्दल बोललीस तर मला विचारायला आवडेल की घरात या वर्षी सदस्य काम करायला मागत नाहीये आणि त्यात तुझंही नाव होतं की तूही काम करायला मागत नव्हतीस किंवा तुला आम्ही झाडू काढताना पाहिलं, तू व्यवस्थित करत नव्हतीस. यावर तू काय बोलशील? अनहायजेनिक की झाडू मारणं? ओव्हरऑल घरातलं काम. सो बेसिकली जेव्हा आपण इतक्या जणांबरोबर राहतो आणि त्यात माणूस आणि बाई एकत्र, तर मेन म्हणजे जेव्हा तो वॉशरूम एरिया येतो ते तिथे मी खूप हे होती की खूप जणांना माहीत पण नव्हतं की फ्लश कुठे होता, फ्लशचं बटन कुठे होतं, फ्लश कसा करायचा हे पण माहीत नव्हतं आणि तो फ्लश थोडा सुरू पण म्हणजे स्लो पण होता. खूप जण स्मोकिंग तिथे करत होते आणि तर आणि एकमेकांचे टॉवल वापरले जात होते, नॅपकिन वापरले जात होते. कारण सर्वांना माहीतच नव्हतं की गेम कसा असतो, कसं खेळायचं, हायजीन काय होतं. तर तो एक मोठा प्रश्न होता तिथे. आणि तिथे 24 तास खूप एसी सुरू होता. गार्डन एरियामध्ये ऊन नव्हतं, त्याच्यामुळे व्हेंटिलेशन नव्हतं. तर तो एक दिक्कत झालेली आणि जेवणाचा पण खूप प्रॉब्लेम झालेला. मला तर जेवणाचा खूप प्रॉब्लेम झालेला कारण तिथे सर्व लोकं खूप तिखट जेवण खात होते. मला हिरव्या मिरचीची ॲलर्जी होती आणि काम करणं म्हणजे तिथे काम करणं बेसिकली जर तुम्ही काही काम करतात ना, तुम्ही 17 लोकांसाठी काम करत आहे. जर तुम्ही घर साफ करत तर खूप मोठं घर आहे. ॲटलीस्ट तुम्ही 2-3 लोकं लागतात. मग तुम्ही कचरा जर डस्टबिन खाली करत तर खूप मोठा डस्टबिन खाली करत आहे. मग अगेन हायजीन, भांडी पण घासत आहे, एक रास भांडी येते. भलेही तुम्ही स्वतःचे प्लेट्स आणि स्पून साफ करत आहे, पण भांडी पण एवढे पडतात, 17 लोकांची भांडी पडतात. जेवण पण करायचं आहे, खूप मोठं जेवण करायचं आहे. तर ते काम करणं आणि रोज उठून काम करणं आणि तुम्हाला कधी ना कधी कंटाळा येतो आणि बिग बॉसच्या घरात एवढ्या गोष्टी असतात ज्यात तुम्ही खूप ट्रिगर पण होत राहतात. फर्स्ट ऑफ तुम्हाला जेवण मिळत नाही. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीवरनं ते लोकं लांब ठेवतात. तुम्हाला खाली झोपायचं असते. तर त्यामुळे एवढं ट्रिगर पॉईंट्स असतात. किचन एकदम घाण असतो. कोण ईस्ट बोलते, कोण वेस्ट बोलते, कोण काय. तर ते त्याच्यामुळे खूप इरिटेशन असते. नक्कीच, पण तू या आधीही बिग बॉस हिंदी खेळून गेली आहेस हो. आणि पहिल्या आठवड्यात तुझं कौतुकही केलं रितेश सरांनी की हिंदी खेळलेले 3 सदस्य ऑलरेडी घरात होते, पण सगळ्यात जास्त चांगला फायदा त्याचा तू करत होतीस. हो. तर बिग बॉसच्या घरात या गोष्टी होतात हे कुठेतरी तुझ्या डोक्यात मनात प्रिपेअर असेल की हे सगळं होणार आहे. पण तिथे गेल्यावर असं काय घडलं की सोनाली आम्हाला गिव्ह अप करताना दिसली? कारण फर्स्ट तर माझ्या हेल्थवर आलं. कारण मला इन्फेक्शन सुरू झालेलं. तो एक मोठा प्रश्न होता. मग मला OCD पण आहे. मला ते एकदम अनहायजेनिक राहणं आणि एकमेकांचे टॉवल वापरणं आणि आम्हाला कोणीतरी टॉवल पण चोरी केलेला.
तो टावल पण भेटला नाही कधी. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. कोण कोणाचं पण खात होतं, फ्लश करत नव्हते. म्हणजे मी जेव्हा बाथरूममध्ये एंट्री करायची, मी देवाचं नाव घेऊन एंट्री करायची आणि आणि जे मला नजारा भेटायचा तो खूप चांगला नसायचा. मग कोण जे खायचं पण, कोण अंडी खाऊन त्या कवची त्याच्यातच फेकायचे, कोण तर ते खूप अनहायजेनिक होतं. तर जेव्हा मी ते सगळं बघितलं, कारण ज्या बॅकग्राऊंडवरनं लोकं आलेले, खूप जणांना खूप गोष्टी माहीतच नव्हत्या. कोणाला फ्लश माहीत नव्हतं, कोणाला कमोडवर कसं बसायचं हे माहीत नव्हतं. एकमेकांचे टॉवेल नाही वापरायचे होते. म्हणजे प्रभूनी ॲक्चुअली आय थिंक त्यांनी काय लावलेलं चेहऱ्याला, त्यांनी हार्पिक लावलेलं बाय मिस्टेक. त्याला वाटलं की मॉइश्चरायझर आहे म्हणून तिथे हां, हां. खूप 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 कन्फ्युजन नाही. हार्पिक कोणीतरी पिल्लं, सॉरी, कारण तोंड ते झाकण उघडायला गेलं तर कोणीतरी पिल्लं आणि प्रभूनी सॅनिटायझर तोंडाला लावलं. तर खूप साऱ्या गोष्टी खूप जणांना माहीत नव्हतं आणि ते माहीत न मुद्दामून करत होते की त्यांना जेन्युइनली माहीत नव्हतं, हे मला कळलं नाही. तर याच ह्याच्यात मी एवढी डिसअपॉइंटेड झाली आणि ज्या बॅकग्राऊंडवरनं सगळे येत होते, तर मी एक्सपेक्ट करत होती की आता म्हणजे मी ह्याच्यात काही करू शकली नसते आणि माझी ओसीडी सगळी दरवाजाच्या बाहेर निघून गेलेली आणि मग ते माझ्या अंगावर झालंच. पण तुझ्यावरती काम करत नाही वगैरे हे सगळं तर बोललेत, पण असे बोललं गेलं की तू ऑलरेडी एकदा बिग बॉस केलंय त्यामुळे तुला बिग बॉसची किंमत कळत नाहीये. तर असं काही होतं की मी केलंय ऑलरेडी, आता मी जर इथे नाही गेली पुढे तरी काही फरक नाही पडत आहे, असं कुठे वाटलं? नाही. माझा ॲक्चुअली हा ॲटिट्यूड नव्हता. इनफॅक्ट मी खूप एक्सायटेड होती आणि म्हणून मी संधी घेतली आणि मी बिंग महाराष्ट्रीयन मला काहीतरी मराठीमध्ये करायचंच होतं आणि जेव्हा मला ही अपॉर्च्युनिटी भेटली, मी बोलली नक्की मी जाईन. आणि ती किंमत ह्याच्यामुळे, कारण हे लोकांचं होतं आणि जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतात ना, ही किंमत माहिती आहे कुठे आली? जेव्हा मी तो टास्क केला नाही शेणाचा आणि तो टास्क माझ्या स्किन म्हणजे जे हेल्थ इश्यू झालाय त्याच्यामुळे मी केला नाही. कारण ते शेणात जायचं होतं, माझी हेअर ट्रीटमेंट पण सुरू होते आणि प्लस मला रॅशेस पण उठलेले. तर मी त्या हिशोबाने, मला माहीत नव्हतं ही रॅश किती सिरियस होती आणि ती स्प्रेड होत होती. मला वाटलं मी बरोबर होईन, पण ते झालं नाही. आणि जेव्हा मी तो टास्कला मना केलं, तर सगळ्यांना वाटलं की हिचा ॲटिट्यूड आहे की हिला किंमत नाही आहे. तेव्हा ते झालेलं. पण ते ॲक्च्युली मी स्वतःला सांभाळत होते, कारण मला माहीत होतं जर मी हे करेन आणि आणखीन काही जास्त होईल तर मग अकाउंटेबिलिटी कोण घेणार नाही. मग ते बोलेन तूनीच केलं, तुला नाही करायला पाहिजे होतं. मग ते तसं आहे, दोन्ही बाजूनी मी वाजलं असतं. म्हणून मी शिक्षा घेण्यात घेतली. मला नॉमिनेशन भेटलं आणि मला भाऊच्या धक्क्यावर पण खूप ओरडा पडला. आता आपण घरातील सदस्यांविषयी बोलूया की कोण तुला आम्ही बाहेरून पाहतो आणि आम्ही बरेच जण बऱ्याच स्पर्धकांवर बोलत असतात. तू घरातून पाहिलेस, तुला काय वाटतं की कोण रिअल आहे, कोण फेक आहे, असं कोण वाटतं? रिअल तर सर्वजण आहे, कारण खूप इमोशनवर हा शो बेस्ड आहे. प्रेक्षक बघतात, त्यांना कळण्यात येते कोण रिअल आहे, कोण फेक आहे. रिअल तर सगळेच आहे, पण एक्स्ट्रा जो ड्रामा आहे ना, ते सुरू आहे सर्वांचं आणि खूप जण स्टडी करून पण आलाय ते हे करण्याने हे होणार, हे करण्याने हे होणार. तर तो एक एक्स्ट्रा ड्रामा आणि ते एक एफर्ट सुरू आहे जास्त दिसण्यासाठी आणि जास्त कॉन्टेंट बाहेर जाण्यासाठी आणि विजिबिलिटीसाठी. विजिबिलिटी वर्ड जो आलाय त्याच्यासाठी. तर रिअल आणि फेक तर मी नाही सांगेन, पण जो एक्स्ट्रा ड्रामा, तडका आणि मसाला आहे ते सुरू आहे. आणि ड्रामावरूनच तू काल घरातून निघताना सुद्धा जेव्हा सगळे सदस्य तुला भेटत होते, हक करत होते, तर तू म्हणाले की किती ड्रामा करतेस. आय नो. तुला असं वाटलं की ते फेक वागत होते तुझ्याशी, त्यांना त्यांना रिअल? माहित होतं की मला बाहेर जायचंय. त्यांना माहित होतं आणि जेव्हा विचारलं की कोण बाहेर जाणार, मी स्वतःच नाव दिलेलं आणि मी एक दिवस अगोदर कॅमेरामध्ये जाऊन सांगितलेलं की मला ट्रीटमेंटची जरूरत आहे, मला इन्फेक्शन झालंय, मला बाहेर जायचंय. आणि ऑफकोर्स मी स्ट्रॉंग प्लेअर तर होतीच. तर मे बी एक ते त्यांना असेल की आय थिंक मी आणि ओमकार होता ना, तर ऑब्व्हियसली आय थिंक त्यांना वाटलं की ओमकार जाणार. पण मी स्वतःचं नाव दिलेलं, तर मला माहित होतं की मी बाहेर जाणार आहे. आणि जेव्हा मी बाहेर जात होती तेव्हा लोक एकदम
कभी खुशी कभी गम त्यांचं सुरू होता. तर मी बोलली मी घराच्या बाहेर चाललाय, दुनियातनं बाहेर नाही. तर एवढा ड्रामा नको मला. आणि मी सांगितलं की बाहेर भेटूया. पण सोनाली, पहिल्या आठवड्यात तुला पाहून प्रेक्षकांना असं वाटत होतं की तू टॉप 5 पर्यंतचा प्रवास नक्कीच गाठशील. पण आता तू बाहेर आहेस, तर तुला काय वाटतं की घरात आता जी परिस्थिती आहे आणि जे सदस्य आहे, बघताना तू कोणाला टॉप 5 मध्ये पाहतेस? आय थिंक टॉप 5 मध्ये मी करणला बघते, मग दिव्या पण चांगली आहे, तन्वी चांगली आहे, विशाल चांगला आहे, हे सगळे चांगले खेळत आहे. मग आणखीन कोण आहे? राकेश पण असू शकतो. सागर कारंडे, मी यांना बघते. हे थोडे वाटतात की हे पुढे जाणार आणि टॉप 5 पर्यंत पोहोचणार. ओके, जाता जाता शेवटचा प्रश्न. आता सोनाली बाहेर आली आहे, तर घरातील कुठल्या तरी सदस्यासोबत तुझा नक्की खूप छान बॉन्ड झाला असेल, तर कोणाला सपोर्ट करताना दिसशील आता आम्हाला पुढे? मी दीपालीला सपोर्ट करेन, मी दिव्याला सपोर्ट करेन आणि सागर कारंडे हे खूप चांगले आहे. विशाल बरोबर आहे. बघायला गेलं तर माझा बॉन्ड सगळ्यांबरोबरच खूप चांगला होता. कोणाबरोबर काय पर्सनल काही नव्हतं आणि असं काय हे पण नव्हतं. एकदम एक्स्ट्रीम इमोशन कोणाबरोबर नव्हतं. तर एकदम न्यूट्रल आहे. तर मी तर इनफॅक्ट सगळ्यांना सपोर्ट करेन आणि मी तर एन्जॉय करेन सगळ्यांचा गेम बघायला. तर थँक्यू सो मच सोनाली, आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.